सुखा लागी करसे. आपण संसारात काय शोधतोय? सुख शोधतोय, पण सुख कशाला म्हणतात? सुखा लागी करसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. सुख कुठं शोधतोय आपण? संसारात. सुख कशाला म्हणतात? ज्ञानेश्वरीमध्ये 14व्या अध्यायात सांगितलं सुख कशाला म्हणतात. किम भवना जीव आत्मयासी लाहे तेथ जे होय तया नाम सुख. आत्म्याच्या भेटीमध्ये जीवाची आत्म्याची जेव्हा भेट होते, मुलीची आणि आईची जेव्हा भेट होते लग्न झाल्यानंतर, बाळाची आणि आईची जेव्हा चुकल्यानंतर भेट होते, तेव्हा ज्या घटना घडतात त्याला म्हणतात सुख. किंबवना सोय जीव आत्म्यासी लाहे तेथ जे होय तया नाम सुख. जिथे आत्म्याची भेट होती तिथं सुख, आणि आत्म्याची भेट नाही, आईची जे अवस्था न प्राप्त होता पार्था तेथ जे होय तया नाम दुःख. जन्मो जन्मीचे दुःख. आत्म्याची भेट नाही आली तर पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. अशा या सुखातून प्राप्त करायचंय. सुख म्हणजे आत्मसुख, ब्रह्मसुख, ते प्राप्त करायचं. पहा आता आज पहिलाच दिवस आहे आणि काल्याचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. काल्याचा दिवस म्हणजे कशाचा दिवस असतो? पगाराचा दिवस असतो काल्याचा दिवस. म्हणजे आमच्या घाटावर म्हणतात काल्याचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस. पगाराचा दिवस कोणाचा? खाली बसणाराचा का टाळ वाजवणाराचा कीर्तनकाराचा पगाराचा दिवस आहे? पगाराचा दिवस खाली बसणाऱ्या माणसाचा पगाराचा दिवस आहे. आज त्याचा जीव ब्रह्मावर ऐक्य होणार आहे, तो स्वरूपाच्या स्थितीवर होतात. पहा काल्याच्या वेळेला पण मडका फोडतात आणि मैतीच्या वेळेला सुद्धा मडका फोडतात. का फोडतात तो मडका? हे 8व्या अध्यायात ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले. कोरा मडका आणावा लागतो, काल्याचा मडका सुद्धा, आणि मैतीचा सुद्धा कोरा. त्याची किंमत करायची नाही. तो किती वेळा फिरवायचा हो? 5 वेळा फिरवायचा पाठीमागे. माझे काका नाना मामा जे पडलेले सरणावर त्यांच्या भोवती 5 वेळा फिरवायचा, आणि 5 वेळा फिरवलं की टाकून द्यायचा आणि पुढे निघून जायचं. आणि पुढचा जो सांगतो मागे बघायचं नाही, मागे बघायचं नाही. ज्यांनी टाकलं त्यांनी कोणी माग बघायचं नाही. त्या मडक्यानी फोडणाऱ्यांनी माग बघायचं नाही. ज्यांनी सरणावर ठेवलं त्यांनी माग नाही बघायचं. सरणावर ठेवल्याने माग बघायचं नाही. आता पुढच्या कामाला लागायचं. माग आमच्यात गुंतू नका, तुम्ही पुढे जा. आणि तो 5 तत्वाचा तो फिरवलेला माठ, आणि त्याच्यामध्ये 3 गुण आहेत अजून. अष्टदा प्रकृती असा 3 प्रकारचे असे अष्टदा प्रकृती असा माठ फोडून टाकला. आता सांगा 2 वर्ष वापरलेला माठ जर मुलाकडून फुटला तर त्याची आई त्याला लय शाबासकी देईल का? घरामध्ये 2 वर्ष वापरलेला माठ फुटला, आई म्हणून बरं झालं फोडलं बाळा, त्याला काहीतरी बोलणार ना. मग आता हे 40-50 वर्षाची लोक असतात माठ फोडायला, त्यांना विचारायचं बाबा का माठ फोडतात, तो कशासाठी फोडतात? तर त्या माठाच्या आतमधली आकाश आणि बाहेरचं आकाश एक असतं का 2 असतं? पहा बरं, हे तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे बरं. जड जाईल थोडा समजायला, पण मात्र तुम्ही कंटाळा करू नका. आम्ही बी 300 किलोमीटर प्रवास करून आलोय, तुम्ही बी कंटाळा करू नका. पण तुम्हाला सांगतो काय वेळेला काय म्हणतात, कीर्तनात प्रवचनामध्ये हसलं पाहिजे म्हणतात. नाही, ज्या कीर्तनात हसत ते कीर्तन फिकं होतं म्हणतात. हो, कीर्तनात हसवावं लागतं. कीर्तन हा हसवण्याचा विषय नाही, गाण्याचा विषय नाही, मनोरंजनाचा विषय नाही. अरे ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. हे शरीर ब्रह्मरूप होतं, ही कीर्तनाची ताकद आहे. पण काय वेळेला झोप आल्यानंतर झोप उडवण्यासाठी कीर्तनकार बाबा देतात सुटका सोडून. आम्ही असंच एकदा एका गावाला गेलो कीर्तनाला, 9 ते 11 कीर्तन, पण 8 वाजताच मावशी कीर्तनाला येऊन बसल्या होत्या, आजीबाई. मग आम्ही विचारलं का हो आजी, तुम्हाला फारच कीर्तनाची आवड दिसते, तुम्ही लवकर आलात. ते म्हटले कसलं बाळा, कीर्तनाची आवड नाही, काय नाही काय नाही. 2 वर्ष झालं मुलाचं लग्न केलं. म्हटले फार माझं ऐकत नाही, बायकोचा बैल झालाय म्हणे, फार ऐकत नाही माझं. अरे रे, म्हटलं वाईट झालं, वाईट झालं आजी, मावशी वाईट झालं. पण म्हणलं जावाय कसे हो आजी, जावाय? ते म्हणले जावाय खूप चांगला, जावाय खूप चांगला, लेकीच्या बिलकुल शब्दाच्या बाहेर नाही. म्हणजे हा बैल आणि तो कोण झाला? नंदी बैल, गोबो गोबो गोबो. पहा बरं, आमची भारतीय संस्कृती फार आगाध आहे. सामान्य सामान्य गोष्टीतून आपल्याला तत्वज्ञान सांगू इच्छिते, पण आपण त्याच्याकडे पाहत नाही. तो 5 तत्वाचा माठ फोडून टाकला. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि प्रकाश असे 5 तत्व, आणि 3 वेळा तो माठ फिरवला. 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, असे 3 प्रकारचे
अष्टदा प्रकृतीचा हा माठ आणि असाच हा 8 प्रकारामध्ये माझा काका नाना मामा या संसाराच्या दलदलीमध्ये फसला होता. पण आता याला फोडून टाकला. हा फक्त आकार नाश झाला. फक्त त्या माठाच्या आतमधली जी पोकळी होती ती फुटली नाही, तुटली नाही. त्याला म्हणतात नयनं छिदंती शस्त्रांनी नंदती पावका. अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही, वारा वाहू शकत नाही, असं आत्म्याचं स्वरूप आहे. त्या माठाच्या आतल्या पोकळीसारखा हा जेव्हा शरीरात होता तेव्हा असा दिसत होता. आता शरीराची खोळ टाकून दिली. आता या माठातली आतली पोकळी बाहेरच्या पोकळीशी एक झाली असं म्हणणं तरी योग्य आहे का? घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. महावाक्य ध्वनी बोंब झाली. महावाक्य ध्वनी बोंब झाली. माठ फोडला की मग म्हणतात असं ह ब असं ओरडायचं. काय तो महावाक्य, तू ब्रह्म आहे, तत्वमसी, ते ब्रह्म तू आहे असं त्यांना सांगितल्यानंतर तो त्याच्यातून मुक्त झाला. बरं आता सांगा, माठाचं नुकसान झालं का काही? त्याचं त्या मातीचं काही नुकसान झालं का? आतल्या पोकळीचं तर काहीच नुकसान नाही झालं. पण जी ती माठ फुटला त्या मातीचं काही नुकसान झालं का? माती संपली का? या जगात कशाचाच नाश होत नाही. अर्जुन लढाई करायला तयार नाही. दुसऱ्या अध्यायात त्याला सांगितलं, अर्जुना हे बघ, मातीचा सुद्धा नाश नाही आणि त्या पोकळीचा सुद्धा नाही. मातीच जाऊन पडली. फक्त तिचा जो आकार मिळाला होता त्या आकाराचा नाश झाला. त्याचे शरीर त्याशी समर्पित. आकाराचा नाश झालेला, आकारच फक्त नाश झाला. बरं, आकार मातीतून पहिला निघाला होता का कुंभाराने बनवलेला होता? कुंभाराने बनवलेला होता. मातीच्या मनात आकार नव्हता. हो, त्या कुंभाराने पाहिले ही मोठी माती दिसते, मोठा माठ बनवायचा. बरं, तो बनवताना त्याने सहज बनवलाय का काय जास्त इंजिनियर सारखं डोकं लावलंय त्याला? इंजिनियर लोक डोकं लावणार असं तसं. तो डोकं लावतो, तो माठ बनवणार कुंभार घेतो, गप्पा मारता मारता त्याच्यावर ठेवतो, असा असा आकार देतो, झाला, ठेवला बाजूला. छोटा माठ आला, छोटी माती आली, त्याचं बारीक मडका केला, त्याच्यापेक्षा बारीक सुगडा केला. हे त्याच्या मनात होतं, त्याच्या डोक्यात होतं, ते बनवलं. पण मातीचं काय मनात नव्हतं. माती जरी फुटली तरी मातीच आहे. तसं या जगामध्ये काहीच नाश पावत नाही. बरं, काहीच नाश पावत नाही. जसं आहे तसंच आहे सगळं. फक्त परिवर्तन होत राहतं, परिवर्तन. आता पहा, मुंबईला कचरा गोळा करणारे बायका आहेत, कचरा. आणि हे अशी मोठी जाड पिशवी असते आणि आपण जो कचरा नेऊन टाकलाय डब्यामध्ये, त्या कचऱ्याच्या डब्यातून ते त्यांचा प्रपंच चालवतात. मग ते कचरा गोळा करतात का सार गोळा करतात? सार गोळा करतात. नाश काहीच पावत नाही. पुढच्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, उपजे आणि नासे, हे नाशिले पुनरपी दिसे, ऐसे घटिका यंत्र परिभ्रमेगा. 15 वर्षाची गाडी झाली का स्क्रॅप मध्ये काढायचा असा मुंबईला नियम निघाला. पण स्क्रॅप मध्ये निघाला म्हणजे ती कुठे गेली? तो पत्रा पुन्हा फॅक्टरीमध्ये गेला, त्याला पुन्हा भाजून काढला, त्याला पुन्हा तेलाचं स्वरूप केलं, पातळ पाणी बनवलं, पुन्हा आकार दिला आणि तोच पत्रा पुन्हा आला, पुनरपी येतो, पुन्हा जातो. काहीच नाश होत नाही. अर्जुना, तू कोणत्याच बाबतीत विचार कर, कशाचाच नाश होत नाही. वाऱ्यामध्ये जातो पा, अग्नी डाग देतो तेव्हा त्या अग्नीमध्ये अग्नी जातो. माती शिल्लक राहते तर खोरं आणि गमेलं घेऊन जायचं, ते उचलून नदीमध्ये टाकायचं. कशाचाच नाश होत नाही. फक्त परिवर्तन होत राहतं आणि परिवर्तन संसाराचा नियम आहे अर्जुना. त्या नियमातून तू फक्त कर्तबगारी घे. वास्तविक काही जन्माला येत नाही आणि मरत नाही. आणि अशा प्रकारचं तुला जे मी ज्ञान सांगतो त्या ज्ञानाचा तू स्वीकार कर. पण कसा कर? हे शब्द विन संवादी जे इंद्रिया नेनता भोगीजे आणि बोला आधी झोंबीजे प्रमयाशी. हा ग्रंथ सेवन करण्याचा अधिकारी मनुष्य सांगितला. कसं सेवन करायचं? जैसे भ्रमर परागून येती परी कमळदळ निनती, तैसा परी आहे सेविती ग्रंथी. कमळाच्या पाकळीवर फुलावर येऊन भुंगा बसतो, त्याच्यातला मकरंद सेवन करतो, आल्हाददायक. त्या कमळाच्या फुलाला कळतच नाही का माझ्यातला मकरंद सेवन केला जातो. अशा प्रकारचा तू त्याच्यामधला रस टाकून घे आणि जीवनाचा तुझा विस्तार भोगून घे तू. आणि हे ऐकणारा जो अर्जुनाचे पाती होते परशण्यायोग्य होती संती, तीही कृपा दान द्यावे ही सलगी माझी. हे विनंती करून मी सांगतो अर्जुना, तू या प्रकारे या गोष्टीचं ऐकून घे. आणि तुला मी जी गीता सांगणार आहे ते म्हणजे गूढ ज्ञान, जो दिव्य ज्ञान. 700 श्लोक, 18 अध्याय म्हणजे गीता नाही खऱ्या अर्थाने.
त्यातलं ज्ञान आहे. आणि त्याच्याबद्दल शंकर पार्वतीला संवाद चाललेले. पार्वती शंकर भगवंताला विचारते, तुम्ही सारखे ध्यानाला बसता. पार्वती म्हणे संबा, तुम्ही भजन कुणाचे करता, हा मज बडा अचंबा. सगळ्या जगातले कारभार आले. नारद महर्षीचं काही काम असलं का शंकर भगवंताकडे येतात, ब्रह्मदेवाचं काही काम असलं का येतात, आणि काम झालं का शंकर भगवान पुन्हा ध्यानाला बसतात. म्हणून पार्वतीने विचारलं, तुम्ही का ध्यानाला बसता, तुम्ही काय करता. ते म्हणे, माझ्यापेक्षा एक मोठा देव आहे, त्या देवाचं मी भजन करतो. तो आत्मदेव आहे, त्याचं मी भजन करतो. ते म्हणे, मला सांगा ना तुम्ही त्या देवाचं नाव काय आहे ते, मला सांगा त्या देवाचं नाव. ते म्हणे, सांगता येणार नाही त्या देवाचं नाव. मग मात्र पार्वतीला शंकर भगवंताने आग्रह धरल्यानंतर मग मात्र त्याला ज्ञान विचारायला लागल्यानंतर पार्वतीला एकांतच ठिकाणी नेलं, नवनाथ ग्रंथामध्ये सांगितलं. आणि मग ते ज्ञान म्हणजे गीता सांगितली बरं का. माशाच्या पोटात असताना मच्छिंद्रनाथाने ती गीता ऐकली. आपण माणसाच्या योनीत असताना ऐकलं पाहिजे. हो, ते ज्ञान ऐकलं पाहिजे संतांच्या याच्यातून. मग मात्र पार्वतीने हट्ट धरला, सांगा म्हणे मला ते ज्ञान. ते म्हणले, तसं सांगता यायचं नाही. मग स्त्री हट्ट, राज हट्ट आणि बाल हट्ट. मग तो स्त्री हट्ट पूर्ण करण्यासाठी यमुना नदीच्या किनाऱ्यावर पार्वती मातेला शंकर भगवंताने नेलं आणि पाहिले इकडे इकडे कोण नाही. आणि मग तिला ज्ञान सांगायला लागले, ती गीता तत्व सांगायला लागले. ते गीता तत्व सांगत असताना तिला विचारलं, बाई तुला समजलं का मी काय सांगितलं. तर पार्वती माता बोलायच्या अगोदर त्या माशाच्या पोटातला मच्छिंद्र बोलायला लागला, हो हो हो, मी ऐकलं बरं का गीता तत्व, मी ज्ञान ऐकलं, मला कळालं आता मी माणूस नाही, मी माशाच्या पोटात नाहीये, मी कधी जन्माला येत नाही, मी मरत नाही, मी अजर अमर असा आहे, आणि मला ते तुम्ही ज्ञान सांगितलेलं कळालं. शंकर म्हटले, भगवान शंकर म्हणतात, हिला सांगितलं, हिथं काय बोलत नाही, कोण बोलतंय. मग पाहिलं अंतर्दृष्टीने तर माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथाने ऐकलं. काय आमची संस्कृती आगाध आहे. माशाच्या पोटातला बाहेर आला आणि तो जगाला ज्ञान सांगतो आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो आणला त्यांचे शिष्य गोरक्षनाथ. त्या गोरक्षनाथाचे आई वडील कोण. गोरक्षनाथाचे आई वडील मातीतून उकुरड्यातून उकरून काढला त्याला. हो, उकुरड्यातून उकरून काढला त्याला शेणाच्या याच्यातून. तो जगाला ज्ञान सांगतो. त्याने ज्याला ज्ञान सांगितलं. हो, आणि तो खेळत असताना बैलपोळ्याचे दिवस आले. बैल बनवले लहान मुलांनी, गाडी बनवली, पण गाडी चालवणारा गाडीवान त्यांना बनवता येईना. म्हणून त्या लहान मुलामध्ये गोरक्षनाथ मोठा दिसला म्हणून त्याला बोलले, इकडे रे इकडे, दादा आम्हाला जरा एक गाडीवान बनवून दे ना, गाडी चालवणारा मनुष्य. आता हा बी लागला बनवायला. हा बनवत असताना त्या मंत्राची पॉवर पहा, ज्याला गीता तत्व म्हणतात, ज्याला गुरुकृत ज्ञान घ्यायचं म्हणतात, त्या ज्ञानाची पॉवर. ते नाम जपत असताना, ते ज्ञान जपत असताना त्या मातीच्या पुतळ्यामध्ये आत्मा संक्रमित झाला आणि मातीचा गोळा चालायला लागला. त्याचं नाव गहिनीनाथ. तो मातीचा गोळा चालायला लागल्यानंतर सगळी लोक पळून गेली, म्हणजे भूत आलं भूत आलं भूत आलं. बरं, आता ती तर बाकीची गेली पळून, ठीक आहे, पण गोरक्षनाथ थांबले का, ते बी पळून गेले. गोरक्षनाथ बी पळून गेले. ही विद्येचीच पॉवर असे का जो जपतो त्याला बी तिची ताकद माहिती नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे जन्मामा गोड यासाठी. हो, आणि मग त्या गोरक्षनाथाने जो केलेला पुतळा, तो गहिनी मातीचा पुतळा जगाला ज्ञान सांगतो. त्या गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला ज्ञान सांगितलं आणि त्या निवृत्तीनाथांच्या कृपेने ज्ञानेश्वर आम्हाला ज्ञान सांगू इच्छितात. ते सांगतात, आपलं जे दिव्य स्वरूप, आपलं आत्मस्वरूप आहे ते प्राप्त करून घ्या आणि तुम्ही तुमच्या वाटेला लागा. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथे भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. पार्वती विचारते. आपण अजून लक्ष्मीचा आणि महाविष्णूचा फोटो पाहिला असेल. महाविष्णू असे शेषावर झोपलेले आहेत आणि लक्ष्मी पाय चेपते. काय विचारते लक्ष्मी त्यांना. त्या पाय चेपण्यामध्ये लक्ष्मी विचारते, एखादा मनुष्य जर कामावर गेला नाही 2 दिवस तर त्याची पत्नी म्हणते, का हो तुम्ही कामावर जात नाही, कामधंदा करायचा नाही का, जावा उठून 500 रुपये रोज घेऊन येता आणि आज 2 दिवस घरात बसून राहिले. तशी लक्ष्मी त्या विष्णू भगवंताचे पाय चेपत असताना म्हटले, हे सगळी जे विश्वाचे जडणघडण आहे महाविष्णू तुमच्या योगाने होते आणि तुम्ही मात्र झोपून राहिले खुशाल शेषावर, तुम्ही कामधंद्यावर का नाही जात. तर ते महाविष्णू म्हणतात, बाई मी झोपलेलो नाही, मी माझ्या स्वस्वरूपामध्ये रममान झालेलो आहे.
मी एक निमित्ताचा धनी केला असे प्राणी महाविष्णू भगवान म्हणतात. मी निमित्त मात्र आहे, पण मला पण चालवणारी एक सत्ता आहे, ती माझ्या हृदयामध्ये आत्मस्वरूपाने विद्यमान आहे आणि त्या स्वरूपाशी मी एक तादात्म्य पावत आहे. मी त्याच्याशी एकनिष्ठ होत आहे आणि काही काम असलं तर थोड्या वेळापुरता बाजूला जातो पहा. आणि असं जे दिव्य ज्ञान आहे ते जे त्या ज्ञानाला आपण सामोरे जायचं. या जगामध्ये दोन व्यक्ती अशा आहेत का त्यांच्याच पाठीमागे जाऊ शकतो आपण. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेच होनिया आणि दुसरे एक आहे आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्राला धले सहज स्थिती. एक शंकर भगवंताला आपण प्रसन्न करायचे आणि दुसरे महाविष्णू, आणि त्या दोघांना प्रसन्न करून म्हणायचं की बाबा हो, तुम्ही जो माल खाता तो आम्हाला द्या, तुम्ही ज्या स्वरूपाशी एकरूपात त्या स्वरूपाशी आम्हाला एकरूप करा. आणि असं जे ज्ञान आहे ते तर हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. पार्वती मातेला भगवान शंकर म्हणतात, तू जशी नित्य नवी दिसते, रोज मला नित्य नवी दिसते, तसंच हे गीता तत्व नित्य नवं आहे. आणि हा जो ज्ञानाचा सागर आहे तो हा वेदार्थ सागर उदया निद्रिताचा गुरु तो स्वय सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. हे जे सांगणार आहे सगळे वेदावर आमचे धर्मग्रंथ त्याच्या चर्चा चालू आहेत, पण वेद देवाच्या निद्रित स्वरूपात झाले. देव झोपले असताना श्वासातून वेद बाहेर पडले आणि इथे मात्र भगवान विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू ही गीता हा प्रश्न अर्जुनेशी. आणि असं जे ज्ञान सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मात्र एक सामान्य सद्ग्रस्त आहे. हो, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळवासे. मी निमित्त मात्र आहे, मी मात्र कोणी एक विशेष ज्ञानी नाही, पण संतांच्या कृपेने मी बोलतो. कशाप्रमाणे बोलतो? तू कसा संतांच्या कृपेने बोलतो? ते म्हणे मी संतांच्या जवळ बसल्यानंतर संतच झालो. हो, एक चंदनाची झाडं आणि एक बोरी बाबळीची झाडं जंगलामध्ये असतात आणि त्या बोरी बाबळीच्या चंदनाच्या झाडीचा वारा आल्यानंतर घर्षण होतं आणि घर्षण होता होता त्या बोरी बाबळीच्या झाडाला चंदनाची संगत झाल्यानंतर ती बोरी बाबळीची झाडं सुद्धा कोण होतात? चंदन स्वरूप होतात. संतांनी सरिता केलो तैशापरी चंदनाने बोरी व्यापिल्या. गटार जेव्हा गंगेला जाऊन मिळतं, गटार त्याला ते सुद्धा गंगारूप होतं. आणि ज्या वेळेला मनुष्य अपराधी असू द्या, सामान्य असू द्या, पण संताला शरण गेला तर संतच होऊन जातो. वाल्याकोळी इतका पापी होता, पण तो एक पवित्र आत्मा झाला आणि त्यांनी राम भगवान जन्माला येण्याच्या अगोदर 10,000 वर्ष रामायण लिहून ठेवलं. किती पापी होता? तर एक ब्राह्मण मारला का एक मोर एवढा खडा रांजणामध्ये टाकायचा, असे 7 रांजण भरून ठेवलेले होते. आणि असे ते रांजण म्हणजे त्रेतायुगातले होते, निव्वळ ब्राह्मण मारले होते. आपण किती पाप केलं असेल करून करून. आमचे गुरु महाराज सांगायचे, फार जास्तीत जास्त 10-5 गॅनल दारू पिला असेल, काही ट्रक मटणं खाल्ली असतील, 5-10 हजार ढेकणं पिसाल लुफो मारले असतील, 5-50-100 खून केले असतील, पण वाल्याकोळ्या एवढं पाप केलं नाही. का म्हणे महापातके पती होती जीवन मुक्त हेळा मात्रे. नाम साधन संत मालिकेचं साधन एवढं पॉवरफुल आहे. होती जीवन मुक्त हेळा मात्रे. सागरातून लाट उसळते अशी वर जाते आणि पुन्हा समुद्रात येऊन पडते आणि वर उठून पडते. त्याच्या मधला जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळा जीवनात माणूस मुक्त स्थितीला प्राप्त होऊ शकतो. असं ज्ञान जे ते वाल्याकोळ्याला मिळालं तर तो पवित्र आत्मा झाला. मी तर त्या मनाने चांगलाच होतो. ते म्हणतात, अरे लोहाचे कणक होय हे सामर्थ्य आहे परिसाच्या अंगे की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय होऊ शकत नाही. 1000 वर्षाचं लोखंड आहे, पण त्याला जर परसाचा स्पर्श झाला, लोहाचा जर स्पर्श परिसाशी झाला तर त्याला सोनं व्हायला किती वेळ लागणार आहे. किंवा मेलेल्या माणसाला अमृताचा थेंब दिल्यानंतर त्याला जिवंत व्हायला किती वेळ लागेल. त्याप्रमाणे जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाथी भारती एक वस्तू सामर्थ्य शक्ती. नवल काय संतांची ताकद आहे. संतांची ताकद सांगून आपला टाइम होत आलेला आहे. संतांची ताकद आहे. मुकम करोती वाचानम पंगुम लंघयते गिरी यत् कृपा तदम वंदे परमानंदम माधवम. एखादा पांगळा मनुष्य जर संतांची कृपा झाली तर पर्वत चढू शकतो. एखादा मुका मनुष्य जर संतांची कृपा झाली तर वाचस्पतीशी बोलू शकतो. ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायात सांगतात, 10व्या अध्यायामध्ये सांगतात. जर
जरी सिद्ध सरस्वती जर मुकया ते अंगीकारी, तरी तो वाचस्पती शिकरी प्रबंधू होडा. एवढी ताकद संतांची आहे आणि त्यांना काहीच अवघड नाही. आणि म्हणून मी त्या संतांना शरण गेल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी अवगत झाल्या आणि गीतेसारख्या क्लिष्ट विषयावर मी बोलण्यास तयार झालेलो आहे. जया ते कामधेनू माये, तयाची अप्राप्य आहे. म्हणून मी प्रवृत्तलो आहे ग्रंथी. आणि हा गीतेसारखा क्लिष्ट विषय मी तुम्हाला सांगायला प्रवृत्त झालेलो आहे. कारण माझी आई कामधेनू आहे आणि कामधेनूला काही बरोबर घेऊन जावं लागत नाही. फक्त अपेक्षा केली का सगळ्या गोष्टीची पूर्तता होतात. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असो. कीर्तन झाल्यानंतर आपण हे वाक्य म्हणतो. पण ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अध्याय म्हणतात तरी न्यूनते पुरते. माझ्याकडून जर काही अपूर्ण राहिलं तर ते तुम्ही पूर्ण करून घ्या. तरी न्यूनते पुरते. अधिक असेल तर ते टाकून द्या आणि करून घ्यावे तुमचे विनोद असे. जे चांगलं असेल ते घ्या. आणि आता मी पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहे की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं. पहिल्या अध्यायात अर्जुन बोलतच राहिला, देवाला बोलूनच नाही दिलं. पहिलं अज्ञानी वर्ग बोलतोय आणि ज्ञानी फक्त ऐकून घेतो. या पहिल्या अध्यायात 3 लोक बोलतात. एक धृतराष्ट्र, पूर्ण मोहामध्ये संसाराच्या दलदलीमध्ये फसलेला आंधळा जीव म्हणजे तुम्ही आपण. नंबर 2 राजाचा पोरगा रजोगुणात नटलेला अर्जुन, तो पाप पुण्याच्या चर्चा करतो, तो रजोगुणी मनुष्य, तो त्याच्यामध्ये नटलेला आहे. आणि तिसरा जो संजय, तो सात्विक वृत्तीचा माणूस आहे, तो संवाद सांगायला आहे. जो सात्विक वृत्तीचा माणूस आहे त्याला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी पाप पुण्य अंगा. आणि त्या अर्जुनाच्या रथाचं वर्णन करतात का अर्जुनाच्या रथावर कोण आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगरू अर्जुनशी. एवढं त्या देवाचं कौतुक का शंकर भगवान हनुमंत होऊन वरती रथाचं रक्षण करायला. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करीत असे. देव ड्रायव्हर झालेल्या अर्जुनाच्या गाडीचा आणि आपल्या गाडीचा देवच ड्रायव्हर आहे. कोण घेऊन आलेले आता आपल्याला प्रवचनाला. आपण आलो का आपल्याला कोण घेऊन आले. आपल्याला घेऊन आले कोण, कोण घेऊन आले तेवढंच आपल्याला माहित नाही. हो, हे शरीर कुणाची असते, कोण बोलविते हरिवीन, कोण बोलविते हरिवीन, कोण बोलविते हरिवीन. आता आपण चालत आलेले, पण आपले नाना जर देह ठेवून गेले तर ते म्हणतात का पोराव तुम्ही काही मला नेऊ नका, मी आपला एकटाच जातो म्हणून. नाही, त्यांना घेऊन जावं लागतं. मग कोण घेऊन जातो त्यांना. ते जे चैतन्य जे आहे ते आपल्याला घेऊन आलेले. आता चैतन्य तुमच्याशी संवाद करते. ऐकते कोण. ऐकतं सुद्धा देवच ऐकतं. तुम्हाला जरी वाटलं का तुम्ही देव नाही तरी तुम्ही देवच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हो, अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी आणि एका जनार्दनी ओळखिले. श्रोता वक्ता झाला स्वये श्रीरंग. हे सगळं ईश्वर नटलेलं आहे. हे फक्त आपल्याला याची जाणीव करून घ्यायची आणि आपल्या जीवनाचा कार्यभाग उरकायचा आहे. पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी हा केलेला खटाटोप आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला फसायचं नाही. संसाराच्या दलदलीमध्ये आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. उद्या आपल्याला दुसऱ्या अध्यायात पदार्पण करत असताना काय नाश पावतं, काय नाश पावत नाही, का नाशल्यासारखं वाटतं, या सगळ्या गोष्टीचा निवाडा आपल्याला अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात देव बोलणार आहे. आता फक्त 3च लोक बोलले होते. याला विषाद योग सांगितलंय. खिन्न परिस्थितीमध्ये जीव अडकलेला आहे. तुकाराम महाराज स्वतःची भूमिका सुद्धा सांगतात. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन. नेमकं मी काय करायला पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार पुढच्या अध्यायात भगवान बोलणार आहे. आतापर्यंत देव बोललेलेच नाही. अर्जुनाचा संवाद होता आणि गुरुचं महात्म्य सांगणारा, गीतेचं महात्म्य सांगणारा आपण पहिला अध्याय पाहिला. उद्या मात्र कंटाळा करायचा नाही. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला कळतंय विषय जड आहे, कळायला कठीण आहे, असं वाटतं. हे तर कधी आपण ऐकलेलं नाही. हे आपलं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात एखादा जर मनुष्य गीता ऐकायला आला तर त्याला असं वाटतं, एखादा मनुष्य जर नवीन, आता मी तुमच्या गावात नवीन आल्यानंतर मी जसा कावरा बावरा होतो इकडे तिकडे बघत राहतो पण मला काही समजत नाही, तसं इथे होतं. हे गीता तत्वज्ञानाचा विषय आणि त्या तत्वज्ञानाशिवाय आपली जीवनाची सोडवणूक होणार नाही. आत्मज्ञान तयार आहे. आपल्याला फक्त तत्वज्ञान होण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी हा आरंभिलेला मार्ग आहे. काहीतरी संताची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे.
तुम्हाला ईश्वरी ज्ञानाचा बोध व्हावा. मलाही त्याचप्रमाणे मी सुद्धा का परिपक्व आहे असं नाही, पण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंदे तुमचं आणि आमचं हित करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे. उद्या आपण दुसरा अध्याय पाहू. जाता जाता ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अर्जुन एवढा सामर्थ्यशील होता, जेणे संग्रामी हरू जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फिरिला. तो अर्जुन महे कळवळेला क्षणा माझे. एका क्षणात अर्जुनाला मोह निर्माण झाला. सगळे नातेवाईक पाहिल्यानंतर माऊली सांगतात, अरे नातेवाईक कोणाचे? कौणाचे मायबाप, कौणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. मृगजळ खरं असतं का खोटं असतं? मृगजळ म्हणजे उन्हाचं दुपारच्या 12च्या वेळेला असं प्रखर ऊन असतं, प्रकाश असतो, तापमान, आणि ते असं लांबून दिसतं, नदीसारखं दिसतं. आणि त्या मृगजळाच्या पाठीमागे हरिण पळतं. त्याला असं वाटतं मला पाणी भेटेल, मला पाणी भेटेल, आणि म्हणून मृग त्याच्या पाठीमागं पळत असतो. ती हरण म्हणजे आपण आहोत. या मृगजळ हे कौणाचे मायबाप, कौणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. मृगजळ म्हणजे नसलेलं, तसे हे आपलं कोणी नाही, कुणी नाही, कुणाचे अंती एकलच जायचे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, अंती जाशी एकला प्राण्या, माझे माझे म्हणून भरणा मायेचा बाजार. ही माया आहे, आणि जी नाही त्या मायेने एवढा पगडा टाकला. अर्जुन एवढा ताकदवान होता, ज्याने युद्धामध्ये शंकराला हरवलं. निवांत आणि कवच ज्यांनी अमरावतीवर स्वारी केली होती, देवांना ऐकत नव्हते, आणि खालून मृत्यूलोकातून अर्जुनाला बोलवलं देवांनी, आम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही या. त्या निवांत आणि कवच राक्षसाला त्यांनी तिथे हरून टाकलं. असा अर्जुन पराक्रमी, पण तो सुद्धा क्षणामध्ये भ्रमला गेला आणि भुलला गेला आणि मोहाने व्याकुळ झाला. आपण का नाही होणार? आपण आपला कमीपणा समजायचा नाही, पण एवढं कळणं आणि आपल्या योग जीवनात तसा येणं आपल्या परमभाग्याचं का आपण मोहात फसलो. पण जर संतांची भेट होत असेल तर आनंदाची गोष्ट पहा. आणि उदाहरण देतात, आणि आपण आपली सेवा संपूया. उदाहरण देतात, अर्जुन एवढा सामर्थ्यशील, आणि मग तो कसं काय फसला त्या मोहामध्ये? उदाहरण देतात, जैसा भ्रमण भेदी कोडी. भुंगा असतो, भुंगा तो मोठमोठ्या तुळ्या लाकडं भेदून होल पाडून तिकडे निघून जातो, चांगल्या चांगल्या लाकडाचा भुस्सा पाडतो. पण तो जेव्हा मकरंद सेवन करायला बसतो त्यावेळेला सूर्य विकास आणि कमला असतात, त्याच्यामध्ये मकरंद सेवन करत असता रात्र होती, सूर्य मावळला जातो, ती कमळ पुन्हा मिटून जातात, आणि त्याच्या आतमध्ये भुंगा अडकलेला आहे. आता त्या भुंग्याची ताकद एवढी आहे, तो लाकडं फोडून बाहेर पडू शकतो. ते कमल कलिका भेदायला त्याला किती वेळ लागेल? पण तो जैसा भ्रमर भेदी कोडी भलते तैसे काष्ट कोरडे, परी कलिकी माझे सापडे कोवळीके. कोवळ्या स्नेहामध्ये सापडला. का ज्ञानेश्वर महाराज म्हणता बघा, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, आणि भ्रमर गुंतले सुमनक कलिके. ते भ्रमर त्या सुमनकच्या कलिकेमध्ये गुंतले. तशी ही जी ब्रह्माची माया आहे, हा स्नेह आहे, प्रेम नाही बरं का. आपण म्हणतो आईचं मुलावर प्रेम आहे, हे प्रेम बिम नाही, नाटक असतं ते, तेवढ्या पुरतं असतं. हो, आमच्या इकडे मुंबईला एक रिक्षावाला धंदा करून आला. रात्रीचा भाऊबीजेच्या दिवशी खूप धंदा केला आणि रात्रीचा झोपला. सकाळी लवकर उठलाच नाही. त्याच्या पत्नीला वाटलं की जास्त दमलेत महाराज, काम करून आलेत, उठतील, 9ला उठतील, 10ला, 11ला उठवायला लागले तर ते देह ठेवून गेले होते. आता सांगा, तिथून पुढे त्याच्याजवळ बसायला घाबरणार का? बिंदास बसणार माणूस. आपला मुलगा असला, हे सगळं नाटक आहे, खरं नाहीये. आपण जरी म्हणतो आमचं लय मुलावर प्रेम, काय नाही प्रेम. हौदातला सांगितलं ना बिरबलाने बादशाने, हौदात पाणी सोडलं, म्हणले माकडीचं माकडावर लय प्रेम आहे मुलावर, मग पाणी सोडलं हौदात. ती मुलाला वर घेते, वर घेते, वर घेते. पण जेव्हा तिच्या नाकात पाणी जायला लागलं, तिने काय केलं? त्या माकडच्या छोट्या बाकीला बाहेर खाली टाकलं, त्याच्यावर उभी राहिली. हे प्रेम वगैरे सगळी माया आहे, हे सोंग आहे. खरं शुद्ध प्रेम त्याला म्हणतात का त्याच्यात कोणत्याही प्रकारची बाधा नाही. आणि अशी जी ती माया होती तेच उत्तीर्ण होईल प्राणीपरी ते कमळदळ चिरून येणे तैसे कठीण कोवळे, पण स्नेह देखा. हा जो स्नेह आहे तो एवढा ताकदवार आहे, तो लाकडं फोडणारा भुंगा त्या कमल कलिकेमध्ये गुंतला गेला. तसं आपण या मायेमध्ये फसलेले, माया विघ्ने भ्रमला खरे. माया हे विघ्न आहे आणि भ्रम आहे, खरी नाही माया. माया तिला म्हणतात जी नाही तिला माया म्हणतात. रात्रीच्या वेळेला एक मनुष्य चालला, आता आम्ही येताना पाहिलं
तर सगळं जंगलच होतं, याच्या अलीकडे वस्तीच नाही. मी म्हणलं रात्रीचा एकटा माणूस प्रवास करायला घाबरत. म्हणले एकटा कोण प्रवास करतच नाही. पण रात्रीच्या वेळेला एक मनुष्य प्रवास करत होता. स्लीपर घातली आणि चालायला लागला स्पीडने. आता रात्रीचा रस्ता उरकत नाही, फाट 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 चालायला लागला. तर त्याला आवाज यायला लागला मागून, फटाक 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 फटाक. आता तो आवाज कोणाचा होता? त्याच्या चप्पलचा होता. तो म्हणतो कोणतरी पाठी आहे. याने गती वाढवली का आवाज बी वाढला. म्हणलं गती वाढली आणि त्या स्पीडमध्ये त्याच्याच चप्पलचा दगड उडून त्याच्यावर पडतोय. तो म्हणतो मारला, दगड मारला, दगड मारला. आता कोणी मारला? अरे भ्रम. एक धीट मनुष्य होता, आम्हाला शाळेत सांगितलं. धीट मनुष्य होता. तो म्हणला अमावस्येच्या दिवशी मी स्मशानात जाऊन खुटी ठोकून येईल, मला कोण काय करतोय बघतो. म्हणलं मी घाबरणार नाही. गेला आणि काका जसे आले शाल घेऊन तसंच घेऊन आला. शाल घेऊन आला, इकडे इकडे बघतो, इकडे इकडे बघतो. ठोकली खोटी आणि निघाल्यानंतर त्याने ती शालीवरच ठोकली. पकडला पकडला पकडला. ज्ञानेश्वर महाराज कौन एक भ्रमलेपणे मी तो हा चोरलो म्हणे. मी मला स्वतःला चोरलो म्हणतो, सापडलं म्हणतो. आणि हा भ्रम आहे, हे वास्तव नाहीये. हे दृश्य जगत जेवढं दिसतं हे खरं नाही. आणि जे खरं आहे ना ते दिसत नाही. आमच्या गावाकडची म्हण सांगतो तुम्हाला, दिसतं तसं तुमच्याकडे तशीच म्हणे म्हणायचं, दिसतं तसं नसतं म्हणून हे जग. हे जे सगळं समग्र दिसतंय हे खरं नाही. आणि जे खरं आहे ना ते दिसत नाही. म्हणून म्हणले माया विघ्न भ्रमला खरे म्हणता मी माझेनी घरे. अरे येतो संपत्तीचे वारे सास कारे जाईल. सांगा बरं सत्य जाईल का? दृष्टांत सांगून आपली सेवा संपवतो. रात्रीचा स्वप्नात झोपला आणि त्याच्या पाठीमागे वाघ लागला. वाघ लागल्यानंतर इतका घाबरला, मोठमोठ्याने ओरडायला लागला, वाघ 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 वाघ. लगेच जागा झाला. घरातले आले. घरातले आल्यानंतर म्हणला काय झालं काय झालं? काय नाही काय नाही. त्यांनी पाहिलं बिछाण्यावर शांत झोप. मग आता त्याच्या पाठीमागे वाघ लागलेला खरा होता की खोटा होता? खोटा होता. पण अंगाला आलेला घाम खरा होता. तसा संसार खोटा आहे, खोटा. पण तरी सुद्धा त्या संसाराने आपली एवढी फजिती केलेली, पण आता त्या संसाराला लाथ मारायची. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. आता या संसाराला आम्ही अंकित करू. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. मुक्तीच्या वर आपल्याला जाऊन जी भक्ती करायची ती आपल्याला आत्मसात करायची. तुमचा आमचा योग आला. मी ईश्वराची इच्छा समजतो. मी काय फार मोठा ज्ञानी नाही, तुमच्यासारखा सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा. पण आलो मुंबईला, संतांची भेट झाली. एक अशा मोठ्या साधूच्या पायाजवळ बसलो. असे साधू होते ते म्हणायचे कीर्तनामध्ये असं मंडपामध्ये बसल्यानंतर 5 लिटरचा घासलेटचा डबा माझ्या बाजूला घेऊन बसायचं म्हणायचे. आणि ज्ञानेश्वरी आणि भागवत मध्ये सांगितल्याप्रमाणे जर देव मी तुम्हाला दाखवू शकलो नाही तर या बोवाला या मंडपाच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही. हा घासलेटचा डबा त्याच्यावर टाकायचा, त्याला पेटून द्यायचं. हे दिव्य मी करीन आणि मी परत स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. नाही तर माझ्या घरचे तुमच्यावर येऊन केस टाकतील, आमच्या वडिलांना संपवलं. तर हे मी माझ्या मनाने करतो. याच्यात या कोण्याही गावाचा काही मात्र त्याच्यामध्ये दोष नाहीये. असे साधू आहे ना, हे प्रतिज्ञेवर बोलतात. तरी अवधान एक वार दिजे, एकदाच ऐका आमचं, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर गल्ली बोळात नाही, उघड ऐका. हे संत प्रतिज्ञेवर बोलतात. अशा संताची भेट झाली म्हणून तुम्हाला सज्जनाची भेट झाली. खास कीर्तनकार प्रवचनकार नाही, पण संतांचा निरोप सांगण्याचा वेळ आल्यानंतर सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या दर्शनाने मी कृतार्थ झालो. आणि उगाच तुम्हाला खुश करायचं म्हणून सांगत नाही. त्याच्यामुळे माझं बी ज्ञानेश्वरी बद्दल चिंतन चालू झालं. नाही तर मी बी घरी चकाट्यात मारत बसलो असतो, हे की नाही. आणि तुम्ही सगळे कारणीभूत झालात. माझं स्वसुख अनुभव मला येण्यासाठी तुम्ही मला कारण झालात. आणि त्या सुखाला पात्र केलं म्हणून माझं येणं झालं. तुमच्या चरणावर ग्रामस्थ ग्रामदैवत आपलं हनुमंतराय, आमचे माऊली तुकोबाराय, आमचे गुरु महाराज श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि सर्व जमलेल्या श्रुतवर्गाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊ. कुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री